Hello, friends, and welcome back to our journey to become the industry ready professional and to show the professional impact on our career growth. Till today, we have seen the three pillars of 5 S system, right? That is sort, set in order, and shine. Today, we will see fourth pillar, that is Siketsu in Japanese. Obviously, it is standardized in English language. What is the purpose of this pillar? आपण एक एक्झाम्पल बघूया. आपण आपली जी काही कॉलेजला नेतो ती बॅग आहे, ती बॅग आज सॉर्ट केली. ओके, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे आपण ठेवली. बॅगेची आपण क्लिनिंग वगैरे एन्श्योर केलेली आहे. आता ही जी काही बॅग एकदम क्लीन, नीट आणि दिसते व्यवस्थित, त्यातून प्रत्येक गोष्ट ज्या त्या ठिकाणी आहे. जे काही आपण एक सिंगल स्टेटमेंट बघितलेलं आहे 5 Sचं, की एव्हरीथिंग, अ प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन इट्स प्लेस. ह्याच्यामध्ये आपण पूर्णपणे ती बॅग बसवलेली आहे. पण आता ही बॅग अशीच नेहमी राहणार आहे का हो? तर नाही राहणार आहे. त्याला आपल्याला दर आठवड्याला एकदा चेक करावं लागणार आहे. दर आठवड्याला म्हणा, 2 दिवसानं म्हणा, 3 दिवसानं म्हणा, हे आपल्याला चेकिंग करावं लागणार. का करावं लागणार आहे? कारण एक स्टँडर्ड प्रोसिजर तिथं आपण डिफाईन नाही केलेली, की ह्या गोष्टी इथंच असल्या पाहिजेत. आता ही बॅग तुम्ही एकटेच वापरणार आहात, त्याच्यामुळे याची फ्रिक्वेन्सी सुद्धा आपण थोडी जास्त ठेवू शकतो. कारण 1 वर्ष असू शकेल, 2 वर्षात तुम्ही बघू शकता, 6 महिन्यात तुम्ही बघू शकता बॅगकडं. सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित राहिल्या असतील तिथं. पण जर हीच बॅग किंवा त्यांचं डेस्क कसे काय आहे, तर ते डेस्क तुमचं 4 लोक अजून वापरत असतील, तर प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं ही टेबल साफ करण्याची किंवा टेबल सॉर्ट करण्याची प्रॅक्टिस करणार आहे. एखादी गोष्ट जी माझ्यासाठी महत्वाची नाहीये, ती दुसऱ्या माणसासाठी महत्वाची असू शकते. त्याचा विचार तो असू शकतो, पर्स्पेक्टिव्ह बदलला. मग आता ह्यासाठी आपल्याला हा चौथा पिलार महत्वाचा असतो, तो म्हणजे स्टँडर्डाइज. स्टँडर्डाइज म्हणजे काय? तर आपण प्रत्येक गोष्टीला एक स्टँडर्ड देणार आहोत. स्टँडर्ड म्हणजे काय? तर जी अशी गोष्ट की डिफाईन्ड आहे, वेल डिफाईन्ड आहे, आणि आपण त्याच्या अगेन्स्ट आपला रोज परफॉर्मन्स बघणार आहोत. जसं की आपण म्हटलं बॅग सेट करायची आपली, बरोबर? तर आपण आज जेव्हा आपली बॅग सेट केलेली आहे, तेव्हा आपल्याकडे एक डॉक्युमेंट आपण बनवून घ्यायचं, की मी अशा पद्धतीनं माझी बॅग पूर्ण सेट केलेली आहे. आता ही झाली माझी स्टँडर्ड बॅग. दर आठवड्यानं मला चेक करता आलं पाहिजे, की माझी जे काही मी स्टँडर्ड्स बनवले होते, की मी ह्या कप्प्यामध्ये ही गोष्ट ठेवणार आहे, मी पेनच्या कप्प्यामध्ये ही गोष्ट ठेवणार आहे, आणि ह्या कप्प्यामध्ये ही गोष्ट ठेवणार आहे. हे मला दर आठवड्यानं चेक करता आलं पाहिजे, की मी जे फर्स्ट टाइम डिफाईन केलेले आहेत स्टँडर्ड्स, हे स्टँडर्ड्स मी फॉलो करतोय का नाही. तर जे काही आपण एफर्ट्स लावलेले आहेत सॉर्ट, सेट इन ऑर्डर आणि शाईन करण्यासाठी, ते एफर्ट्स कम्प्लिटली वेस्ट असणार आहे. म्हणून आपण नेहमी म्हणतो की मोटिवेशन आपल्याला नको आहे. मोटिवेशन असेल तर आपण काय करतो? एकदाच गोष्ट ती करतो. 1, 2, 3, 4 हार्डली 10 वेळा एखादी गोष्ट करू शकतो. पण तिथून पुढे आपलं ते मोटिवेशन कमी होऊन जातं आणि कन्सिस्टन्सी आपली राहत नाही. म्हणून स्टँडर्डाइज इज नथिंग बट अ कन्सिस्टंट approach to implement 5 S system. Okay, so today we will cover three things. First, creating visual checklists. Second one is maintenance schedules, and third one is visual management standards on the floor. आता या तीन गोष्टी ज्या आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत, यांचं इम्पॉर्टन्स काय आहे? व्हिज्युअल चेकलिस्ट का आपण क्रिएट करायचे, मेंटेनन्स शेड्यूल्स का आपण क्रिएट करायचे, आणि व्हिज्युअल मॅनेजमेंट स्टँडर्ड्स ऑन द फ्लोर
हे आपण का डिफाईन करायचे? याचं आपण उत्तर मगाशी एक बघितलेलं आहे, बरोबर आहे. आता आपल्या गाडीचं पण उदाहरण आपण बघू शकतो. जर आपण आज गाडी सर्व्हिसिंग करून आणली, डज इट मीन की आपण परत कधी त्या गाडीकडे बघायचंच नाहीये सर्व्हिसिंगच्या दृष्टीनं? कधी आपण तिला रिपेअरला न्यायचं, कधी न्यायचं तर फक्त ती काही बिघाड झाला, काही प्रॉब्लेम आला तरच न्यायचं, असं काही आहे का? तर नाही. आपण वाट बघतो का कधी? आपण नाही वाट बघत. आपण एक दर 6 महिन्यातून प्रोएक्टिव्ह आपण शेड्यूल बनवलेलं असतं की बाबा तुम्ही बघितलं असेल कधी तर सर्व्हिसिंग झाल्यानंतर ते तिथं सर्व्हिसिंगची तारीख लिहितात आणि किती किलोमीटर रनिंगला सर्व्हिसिंग झालंय हे पण लिहितात गाडीवर. कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात लिहित असतील किंवा ते जे काही रिपोर्ट देतात त्या रिपोर्टमध्ये त्यांनी लिहिलेलं असतं ते. मग हे का लिहितात ते? कारण त्यांना सुद्धा ते डॉक्टर आहेत ना त्या गाड्यांचे, मग त्यांना सुद्धा ते समजून येतं की 10,000 किलोमीटरला आपण ह्या सर्व्हिसिंग केलं होतं आणि ह्या ऍक्टिव्हिटीज आपण केल्या होत्या त्यांच्यासाठी गाडीसाठी ह्या. मग आता 20,000 किलोमीटर झालंय, मग आपण काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत, बरोबर? जसं जसं त्याचे किलोमीटर वाढेल तसं ते मशीनचं विअर अँड टिअर चेंज होणार आहे ना. मग त्या हिशेबाने ते लोक काम करत असतात. मग आपण सुद्धा आपली गाडी घेऊन जातो की नाही, जे काही सर्व्हिसिंगचं आहे त्यासाठी घेऊन जातो की नाही आपण? दर 6 महिन्यातून एकदा तरी 100% आपण घेऊन जातो. आणि नाही घेऊन गेलो तर एखाद दिवस ती गाडी बंद पडली तर आपल्याला त्याचा फार मनस्ताप सुद्धा होतो, बरोबर आहे. म्हणून आपल्याला एक शेड्यूल, एक स्टँडर्ड असणं गरजेचं आहे. मग आता ह्याच्यामध्ये व्हिज्युअल चेकलिस्ट कुठे आली? तर आपण आपल्या गाडीवर आता तरी तुम्ही बघितलं असेल, मी बाबा सांगितलं एक्झाम्पल की ते डेट लिहितात आणि किती किलोमीटर झाले लिहितात. हे व्हिज्युअल चेकलिस्ट झाली. कुणासाठी झाली? तर त्या मेकॅनिकसाठी झाली. सिमिलर वे मेंटेनन्स शेड्यूल, ते लोक आपल्याला सांगतात की आता 10,000 किलोमीटर वरती झालेलं आहे तुमचं, आता तुम्ही एक 15,000 किलोमीटर झालं की तुम्ही आमच्याकडं सर्व्हिसिंगला गाडी घेऊन या, हे ते सांगतात आपल्याला. की 5,000 किलोमीटर झालं की तुमचं अजून एक आपण सर्व्हिसिंग केलं पाहिजे गाडीच्या हेल्थ ह्याच्यावरती ते सांगतात. त्याला म्हणतात मेंटेनन्स शेड्यूल. आणि तिसरं काय? व्हिज्युअल मॅनेजमेंट स्टँडर्ड्स ऑन द फ्लोर. आता आपण ते आपली गाडी बघितली त्यांनी की त्या गाडीचं त्यांनी एक रिपोर्ट बनवलेला असतो जुना, ज्यावेळी सर्व्हिसिंग केलं असतं तेव्हा. तो रिपोर्ट म्हणजे त्याची व्हिज्युअल मॅनेजमेंट स्टँडर्ड्स असतात. म्हणजे काय असतं की बाबा मोटर, जे काही आपली काय म्हणतात त्याला, बॅटरी आहे, बॅटरीचं काय स्टेटस आहे, जो हेडलाईट आहे त्याचा काय स्टेटस आहे, जे काही इंडिकेटर्स आहेत त्याचा काय स्टेटस आहे, टायर्सचा काय स्टेटस आहे, व्हील्सचा काय स्टेटस आहे, या गोष्टी त्यांनी तिथे लिहून ठेवल्या असतात. ह्याला म्हणतात स्टँडर्ड्स, व्हिज्युअल मॅनेजमेंट स्टँडर्ड्स. ओके. मग अशाच पद्धतीने आपण आपण जिथं काम करायला जातोय किंवा आपण आज काम करायला इंडस्ट्रीमध्ये जायची गरज नाही, यासाठी आज आपण आपल्या घरी सुद्धा बसल्या बसल्या ह्या गोष्टींचा एक्सपिरियन्स घेऊ शकतो आणि घरी सुद्धा आपण या गोष्टी प्रॅक्टिस करू शकतो. मग आपण बघणार आहोत की वाय स्टँडर्डायझेशन चेंजेस एव्हरीथिंग. काय आहे स्टँडर्डायझेशन म्हणजे? तर आज आपण मगाशी एक एक्झाम्पल बघितलं की माझी बॅग एकदम मी आज क्लीन अँड नीट करून आणली, बरोबर आहे. मग काय झालं ते, आज आता मी ती बॅग घेऊन जाईन जेव्हा कॉलेजमध्ये, तेव्हा सगळेजण माझी बॅग बघून काय म्हणणार आहेत, किंवा बाईक मी आज माझी सर्व्हिसिंग करून आणली आहे तर काय म्हणणार आहेत की अरे वा किती छान, बरोबर ना. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काय होणार आहे? पूर्ण डीके होऊन जाणार आहे. आपली बॅग जी काय आहे ती पूर्णपणे पुन्हा जुन्या अवस्थेमध्ये निघून जाणार आहे. का? तर आपण तिथं स्टँडर्डाइज्ड प्रॅक्टिस ठेवलेली नाहीये. आपण प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी जे काही आपण डिफाईन केलेलं आहे पहिल्यांदा सॉर्टिंग करताना किंवा सेट इन ऑर्डर करताना किंवा शाईन करताना, त्या गोष्टी आपण स्टँडर्डाइज शेड्यूल्ड केलेल्या नाहीयेत आणि त्याच्यामुळे ती बॅग परत जुन्या तिच्या रूपामध्ये आलेली आहे. मग ह्याला काय म्हटलंय इथं? हिरोईक एफर्ट म्हटलंय. म्हणजे आज मी ऐकलंय की सरांनी आपल्याला सांगितलंय 5 इयर्स म्हणून आज मी केलं, पण त्याचा मी पुढे स्टँडर्डायझेशन केलेलं नाही, त्याचं मी पुढे शेड्युलिंग केलेलं नाही आणि पुढे मी ते इम्प्लिमेंट सुद्धा करत नाहीये. म्हणून त्याला जी काही तुम्ही आज सिस्टम वरती एक्झाम्पलसाठी जर का तुम्ही काही एक्सपेरिमेंट वरती करत असाल, एक्सपेरिमेंट बेसवरती, तर ते जर तुम्ही शेड्यूल्ड स्टँडर्डाइज नाही ठेवलं तर इट इज गोइंग टू बी इन द ओरिजिनल स्टेट ऑफ दॅट पर्टिक्युलर झोन. म्हणून आपण काय म्हटलंय, फ्रॉम हिरोईक एफर्ट टू रिलायबल सिस्टम. मग आता हिरोईक एफर्टचं आपण बघितलं, पण रिलायबल सिस्टम म्हणजे काय? मी आज माझी बॅग कशा पद्धतीनं पॅक करायचे हे मी फायनल करून ठेवलेलं आहे. दररोज मी जाताना माझी बॅग चेक करतो आणि ती बरोबर जशी मी ठरवली होती तशीच आहे का हे बघतो. ह्याच्यामुळं काय झालं, तर ज्या वेळेस एक वर्षभरानंतर सुद्धा मी माझ्या बॅगच्या बरोबर त्याच कप्प्यात हात घातला की मला तो पेन मिळतो.
याच्यामध्ये काही म्हणजे मला विचार नाही करावा लागत. आपण बघितलं मागच्या सेशनमध्ये, मी इकडे बोलत बोलत बॅगमध्ये हात घालून पेन काढू शकतो. कधी? मला ती प्रॅक्टिस असली पाहिजे. मला ते माझी सिस्टम जी काही आहे बॅगची ती रिलायबल असली पाहिजे. मला खरंच माहिती आहे की मला मी त्या बॅगमध्ये हात घातला की मला पेन मिळणार आहे, हे 100%. ह्याला म्हणतात रिलायबल सिस्टम. आता हेच उदाहरण आपण आपल्या इंडस्ट्रीसाठी पण बघू शकतो. इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने याचा उपयोग होणार आहे आपल्याला? तर आपल्या जो काही आपण झोन बघितलेला आहे, जो काही झोन आपण सिलेक्ट केलेला आहे, फॉर एक्झाम्पल असेल की जस्ट अ मोमेंट. तर आपण काय म्हणणार होतो की आपण आपल्या इंडस्ट्रीमध्ये एखादा झोन सिलेक्ट केला. आता झोन म्हणजे काय असेल? सपोज एखादी मोटर असेल. आता आपण एखादी मोटरवरती चर्चा करू. तर मोटर आपल्याला बघायची आहे ती. तर त्या मोटरसाठी आज आपण तिचं पूर्ण क्लिनिंग केलं, तिचं आपण काय असेल ती लीक्स वगैरे सगळे आयडेंटिफाय केले, ती एकदम एकदम ऑपरेशनल केली, फुल्ली फंक्शनल केलेली आहे आपण तिला. पण आपण पुन्हा तिच्याकडे बघितलंच नाही तर काय होईल? ओव्हर द पिरियड ऑफ टाइम एफिशियन्सी कमी होत जाते प्रत्येक मशीनची. बरोबर? हा थंब रूल आहे. मग ती एफिशियन्सी पुन्हा ओरिजिनल स्टेटला जाण्यासाठी, पुन्हा ती वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एक रिलायबल सिस्टम त्या मोटरसाठी बनवावी लागेल. मग त्या मोटरसाठी आपल्याला एक चेकलिस्ट बनवावी लागेल की मी आजच्या डेटला या मोटरची अशा पद्धतीची क्लिनिंग केलेली आहे, मी या गोष्टी क्लीन केलेल्या आहेत, या ठिकाणी मी ऑइल रिप्लेस केलेलं आहे, अजून मी या ठिकाणी त्याला ओल्या पाण्यानं क्लीन केलेलं आहे, व्हॉट एव्हर इट इज. ओके, ओल्या फडक्याने क्लिनिंग केलेलं आहे, काही ठिकाणी मी सुक्या फडक्याने क्लिनिंग केलेलं आहे. पण या ठिकाणी मला पुढे रिकमेंडेशन द्यावे लागतील की ही मोटर या या पॅरामीटर्समध्येच वापरली गेली पाहिजे. त्याच्यानंतर ती त्या पॅरामीटर्समध्ये वापरली गेल्यानंतर या एवढ्या काळानंतरच आपल्याला, म्हणजे कदाचित एक 6 महिन्याचा पिरियड असेल, 6 महिन्यांना आपल्याला पुन्हा हीच गोष्ट, जे आज मी क्लिनिंग केलेलं आहे किंवा जे आज मी ऑइलिंग केलेलं आहे, याच गोष्टी मला पुन्हा 6 महिन्यांनी रिपीट कराव्या लागतील, जर ही सिस्टम या पद्धतीनेच वापरली गेली तर. जर आता एखादी मोटर असेल जी, सपोज एखादा पंप आहे जो ऍसिड ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जातो, आणि तोच पंप जर का उद्या एखाद्या एम्प्लॉईनं बेस ट्रान्सफर करण्यासाठी वापरला तर काय होईल? बरोबर आहे, ऍसिड बेस नाही आपण मिक्स करू शकत ना. मग त्या पद्धतीनं एक प्रोसिजर आहे की ह्या प्रोसिजर प्रमाणे तुम्ही वापरलात, ती पंप असेल किंवा ती मोटर असेल, तर ती 6 महिन्यानंतर आपण या गोष्टीचं परत इन्स्पेक्शन, क्लिनिंग आणि शायनिंग करू शकतो. बरोबर? प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आपण त्याला म्हणू शकतो. पण जर ही प्रोसिजर नाही फॉलो झाली तर इन बिटवीन ब्रेकडाऊन इज पॉसिबल. मग हे जी काही रिलायबल सिस्टम आहे, ती रिलायबल सिस्टम कधी डेव्हलप होते? तेव्हा आपण तिला स्टँडर्डाइज करतो, एक चेकलिस्ट बनवतो की ह्या गोष्टी ह्याच्यात चेक केल्याच पाहिजेत. बरं, हे 6 महिन्यानंच चेक करायचं का डायरेक्ट? त्या मोटरकडे कोणी बघायचंच नाहीये का? तर नाही. या गोष्टी, या मोटरसाठी जर आपण या पद्धतीनंच ती मोटर वापरत असू, बरोबर, तर त्या मोटरमध्ये आपल्याला दर आठवड्याला म्हणा किंवा दर 4 दिवसांनी असेल, 2 आठवड्यांनी असेल, 15 दिवसांनी असेल, आपल्याला हे बेसिक चेक पॉइंट्स बघणं गरजेचं आहे. मग आपल्याला हे कधी कळणार आहे? जेव्हा आपण एक स्टँडर्डाइज्ड प्रोसिजर बनवणार आहोत, एक शेड्यूल्ड प्रोसिजर बनवणार आहोत. म्हणून सिकेत्सू और स्टँडर्डायझेशन इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स इन द 5S सिस्टम. कारण आपण एक हिरोइक एफर्ट केलेला आहे, आपण सॉर्टिंग केलं. मला टेबल, आज मी एकदम माझा अभ्यासाचा टेबल जो आहे एकदम मी सॉर्ट करून टाकला, नको त्या गोष्टी टाकून दिल्या, ज्या गोष्टी सध्या लागणाऱ्या नाहीत त्या कपाटात ठेवल्या, ज्या लागणाऱ्या आहेत त्या बरोबर मी माझ्या हातावरती सगळ्या ठेवल्यात आणि सेट सगळ्या केलेल्या आहेत की प्रत्येकाची गरज असलेली वस्तू माझ्या जवळ आहे, नसलेली जास्त वस्तू माझ्यापासून थोडीशी लांब आहे, आणि मी पूर्ण माझं टेबल वगैरे क्लीन करून व्यवस्थित ठेवलेलं आहे. हा झाला हिरोइक एफर्ट. पण हेच फॉलो करत राहणं म्हणजेच स्टँडर्डायझेशन. आणि फॉलोच नुसतं करायचं नाहीये, जे ठरवलंय त्याप्रमाणेच ते फॉलो करायचं, याला स्टँडर्डायझेशन म्हटलेलं आहे. बरोबर? आणि मगच आपला टेबल जो काही आहे तो लाईफ टाईम ह्याच पद्धतीने दिसणार आहे, आणि आपल्या जे काही कामाची एफिशियन्सी आहे ती लाईफ टाईम एका सस्टेन्ड फ्लो मध्येच राहणार आहे. नाही तर आपली जी काही एफिशियन्सी आहे ती फार कमी 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 होत जाणार आहे. ओके, द 3 पिलार्स ऑफ सिकेत्सू. पहिला आहे व्हिज्युअल चेकलिस्ट.
Document every critical task with clear visual instruction, photo, color codes, and simple language. Remove ambiguity and ensure consistency across shifts and team members. आता आपण बघितलं एक्झाम्पल टेबलचं किंवा बॅगचं किंवा आपल्या गाडीचं, बरोबर. पण हे हे कोण वापरतं? हे फक्त मी एकटा वापरतो. त्याच्यामुळे या गोष्टी सगळ्या फार इझी वाटतात. पण जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये जाऊ तेव्हा काय होणार आहे? आपण 3 शिफ्टमध्ये काम करणार आहोत. आता आपण ज्या प्रोजेक्टवरती किंवा ज्या मशीनवरती काम करतोय, दुपारच्या शिफ्टमध्ये दुसरा माणूस त्याच मशीनवरती काम करणार आहे, रात्रीचा माणूस त्याच मशीनवरती काम करणार आहे, बरोबर. जो आपण काम कंटिन्यू सुरू केलेला आहे, जो प्रोडक्ट आपण बनवायला सुरुवात केली आहे, त्या प्रोडक्टवरती अजून 4 माणसं काम करणारी आहेत. म्हणजे काय? मग प्रत्येकाचा जर का पर्स्पेक्टिव्ह बघत गेलो तर चालणार आहे का ते काम करायला? तर नाही चालणार आहे. म्हणून आपण स्टँडर्डाइज्ड प्रोसिजर्स, एक शेड्यूल बनवून ठेवलं, की कलर कोडिंग करून ठेवलं, तर काय होणार आहे? मला आज सकाळी आल्यानंतर कळलं, फर्स्ट शिफ्टला आल्यानंतर कळलं की माझ्या मशीनचा काय काय स्टेटस आहे, बरोबर. मग मी तोच स्टेटस माझ्या सेकंड शिफ्टवाल्याला दिला, त्याने तोच तशा पद्धतीचा स्टेटस नाईटवाल्याला दिला, बरोबर. म्हणजे ह्याच्यातून काय झालं? प्रत्येक गोष्टीला एक स्टँडर्डायझेशन आलं. जर त्या मशीनची प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स 10 तारखेला करायची आहे, तर ती 10 तारखेला करायचीच आहे. हे आम्हा तिघांना सुद्धा, आम्ही फर्स्ट शिफ्टचा असो, सेकंड शिफ्टचा असो, थर्ड शिफ्टचा असो, वी 3 आर बाउंड टू धिस रूल. 10 तारखेला हे मशीन मला द्यावंच लागणार आहे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससाठी, तरच हे मशीन पुढे एफिशियंटली काम करणार आहे. मग जर माझ्या म्हणण्याप्रमाणे मी म्हटलं की नाही 10 तारखेला देऊ शकतो, सेकंड शिफ्टवाला म्हणाला नाही मला 8 तारखेला देता येईल, थर्ड वाला म्हणतो की मी 12 तारखेला देतो, चालणार आहे का असं? म्हणून प्रत्येक गोष्ट ही आपण एक टीम म्हणून कन्सिडर करतो. आणि मग टीम मध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह घेतला जाऊ शकत नाही. तर असं जर का करत बसलो तर काम कधीच होणार नाही आपलं. म्हणून आपण स्टँडर्डायझेशन आणि शेड्यूल हे फार महत्वाचे स्टेप्स आहेत. कुठल्याही मशीनचा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असो, कुठल्याही वेबसाईटचा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असो, कुठलीही गोष्ट असो. आपल्या घरी सुद्धा आपण बघू शकतो, दर आठवडा, 15 दिवसातून, महिन्याभरातून, 2 महिन्यातून का असेना, आपल्या घरी एक स्टँडर्डाइज्ड क्लिनिंग होत असते. आपल्याला सुद्धा आपली आई सांगत असते की बघ बाबा, तुझा जो काही कपाट आहे अभ्यासाचं, त्याच्यामध्ये काही लागणाऱ्या गोष्टी आहेत का बघ, नसतील तर त्या टाकून दे. ह्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. फक्त या गोष्टी इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला फायदेशीर ठरणार आहेत हे आपण या सेशनमध्ये शिकायचा प्रयत्न करतोय. दुसरं आहे मेंटेनन्स शेड्यूल. आपण आता जस्ट बघितलेलं आहे की कशा पद्धतीने मेंटेनन्स शेड्यूल आपल्याला उपयोगाला येणार आहे. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे फ्लोर व्हिज्युअल स्टँडर्ड्स. द वर्कप्लेस इटसेल्फ कम्युनिकेट्स द स्टँडर्ड. फ्लोर टेप, shadow boards, labeled zones, and color-coded storage makes it obvious when something is out of place. बरोबर. आपण एक उदाहरण बघितलं होतं ज्याच्यामध्ये माझ्या टूल किट मध्ये कुठल्या ठिकाणी कुठलं टूल मी ठेवलेलं आहे हे जर स्टँडर्डाइज्ड असेल, तर जेव्हा मी ते टूल किट सेकंड शिफ्ट वाल्याला देऊन जाईन तेव्हा ते टूल किट मध्ये ते टूल त्या ठिकाणीच असणार आहे. पण दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मला जर ते टूल किट उघडल्यानंतर लगेच लक्षात येणार आहे की हे टूल त्याच्या जागेवर नाहीये, याचा अर्थ हे टूल हरवलेलं आहे किंवा मिसप्लेस झालेलं आहे. मला पूर्ण तो टूल किट बॉक्स ओपन करून चेक करायची गरज नाहीये. मला जे काही 30-40 टूल्स असतील त्याच्यामध्ये ते सगळे व्हेरीफाय करायची गरज नाहीये की मला जे पाहिजे टूल ते नाहीये का, ते आहे की नाहीये हे बघायची मला गरज नाही पडणार आहे. का? तर ऑलरेडी प्रत्येक टूलची मी एक जागा त्या टूल किट मध्ये फिक्स केलेली आहे. आणि मग जर ते टूल तिथे नाहीये याचा अर्थ ते टूल त्या टूल बॉक्स मध्ये नाहीये, हा स्टँडर्डाइज्ड झाला, बरोबर. आणि मग आपण विचारू शकतो की बाबा हे टूल कुठे आहे. आता जर तसं स्टँडर्डाइज्ड टूल बॉक्स आपला नसेल तर आपण नाईट शिफ्ट वाल्याला विचारू शकतो का? त्या काय म्हणणार, टूल किट बघितलं, ओके 30-40 टूल्स आहेत त्याच्यामध्ये, बरोबर. मग आता 30-40 टूल्स आपण मोजत बसणार आहोत का रोज? नाही मोजत बसणार आहोत ना. म्हणून आपण हे जे काही स्टँडर्डायझेशन आहे, हे जे काही फ्लोर व्हिज्युअल स्टँडर्ड्स आहेत हे महत्वाचे असतात. एखाद्या ठिकाणी सपोज आपल्याला काही मटेरियल स्टोअर करून ठेवायचं आहे, मग ते मटेरियल कशा पद्धतीचं आहे, तर सपोज ऍसिड मटेरियल असेल तर ऍसिड मटेरियलसाठी आपण एक डेडिकेटेड जागाच ठेवतो आणि तिथे आपण एक रेड टॅग लावून ठेवतो की डेंजर आहे किंवा ऍसिड स्टोअर केलेले आहेत म्हणून. ह्याच्यामुळे काय झालं, कुणीही माणूस कधीही आला तरी आपल्याला दिसणार, सांगताय म्हणजे त्या माणसाला कुणी येऊन सांगायची गरज नाही की ते ऍसिड आहे, बरोबर. तो त्याला बघितल्या तिथे कळणार आहे की ते ऍसिड आहे.
आपण एक नायट्रोजनचं पण उदाहरण बघितलं होतं की बऱ्याचशा कंपन्या येलो कलरची लाईन ट्यूब किंवा येलो कलरची लाईन वापरतात नायट्रोजनसाठी. त्यामुळे तो एक स्टँडर्ड कलर झालेला आहे नायट्रोजनचा. कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये गेला तर तुम्हाला पटकन एखादी येलो कलरची लाईन जाताना दिसली तर तुम्ही काय म्हणणार, ओके ही नायट्रोजनची लाईन आहे, वी मस्ट बी सेफ फ्रॉम दिस लाईन. बरोबर. मग हे स्टँडर्डायझेशन व्हिज्युअल स्टँडर्ड्स मध्ये व्हिज्युअली जेव्हा आपण डिफाईन करतो तेव्हा तो फ्लोअर एकदम परफेक्ट असतो काम करण्यासाठी. आणि परफेक्ट काम करण्यासाठी जेव्हा तो फ्लोअर असतो तेव्हा प्रोडक्टची एफिशियन्सी तर आपल्याला चांगल्या प्रकारची क्वालिटी मिळतेच, प्रोडक्टची क्वालिटी आणि एफिशियन्सी. तशाच पद्धतीनं जे मशिनरीज आहेत आपले ते मशिनरीज सुद्धा एफिशियंटली काम करतात, हाय एफिशियन्सी देतात आपल्याला. आणि त्याचबरोबर जो हे मशीन चालवतोय तो म्हणजे मी सुद्धा एक एफिशियंट वर्कर म्हणून काम करू शकतो. आणि जर हे तिन्ही गोष्टी एफिशियंटली काम करतायत तर ऍट द एंड जो काही फायदा होणार आहे, मॉनेटरी फायदा जो काही होणार आहे, पैशाच्या स्वरूपातला जो फायदा होणार आहे तो आपल्या ऑर्गनायझेशनला सुद्धा होणार आहे. आणि ऑर्गनायझेशनला जर फायदा होत असेल तर फायनली तो फायदा आपल्याला सुद्धा होणार आहे, आपला वेळ वाचणार आहे. बरोबर आहे. म्हणून आपण स्टँडर्डायझेशन पण करणार आहोत 5S सिस्टम इम्प्लिमेंट करताना. ओके. आता सिकेत्सू व्हिज्युअल मॅनेजमेंट मॉडेल. आता आपल्याला पहिल्यांदा व्हिज्युअलाइज करायचं, हे आपण मॉडेल समजून घ्यायचा प्रयत्न करू. पोस्ट द स्टँडर्ड वेअर वर्क हॅपन्स. ट्रेन, टीच एव्हरी टीम member the standard. Audit, verify compliance and drive improvements. And document, write the standard clearly and for consistency. आता आपण एक्झाम्पल बघितलं टूल बॉक्सचं. बरोबर. मग ते टूल बॉक्सचं जे काही आपण पहिल्यांदा तो टूल बॉक्स आपण सॉर्ट केला, त्यातले नको असलेले टूल्स काढून टाकले, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीसाठी आपण जागा बनवली, तो टूल बॉक्स क्लीन केला, सगळे टूल्स क्लीन केले आणि आपण ते प्रत्येक जागेवरती सेट इन ऑर्डर केलेले. आता हे सगळं झाल्यानंतर मी जर माझ्या सेकंड शिफ्ट वाल्या माणसाला सांगितलंच नाही की मी अशा पद्धतीनं 5S चे काही प्रिन्सिपल्स आहेत हे वापरून मी आपला हा टूल बॉक्स सेट केलेला आहे, हे मी त्याला सांगितलंच नाही, तर तो काय करणार? तो प्रत्येक गोष्ट जागेच्या जागेवर ठेवेल का? नाही ठेवणार तो. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपण व्हिज्युअलाइज केलेलं आहे, आपण सगळं बनवलेलं आहे तिथं. आता ते बनवलेलं आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागेल. जे आपले कोलिग्स आहेत, आपले जे काही टीम मेंबर्स आहेत त्यांना ट्रेनिंग द्यावं लागेल. ते ट्रेनिंग झाल्यानंतर आठवड्यातून एकदा असेल किंवा 2 दिवसातून 4 दिवसातून एकदा आपण बघितलं पाहिजे की खरंच जे काय आपण आपले टीम मेंबर्स आपला टूल बॉक्स वापरतायत ते खरंच ही प्रोसिजर फॉलो करतायत का, प्रत्येक गोष्ट जागच्या जागेला ठेवलेली आहे का, प्रत्येक वेळेला तो टूल बॉक्स क्लीन होतोय का काम झाल्यानंतर, ह्या गोष्टींचं आपण ऑडिट केलं पाहिजे. आणि शेवटी प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंट केली पाहिजे. म्हणजे प्रत्येकानं आता हा टूल बॉक्स कुणी वापरला, मग त्याच्यामध्ये जे काही टूल्स सगळे अवेलेबल होते ते आता सुद्धा अवेलेबल आहेत का, त्याचं क्लिनिंग झालेलं आहे का, आणि तो टूल बॉक्स कुणाला पुढच्या कामासाठी हँडओव्हर झालेला आहे, अशा पद्धतीचं पूर्ण डॉक्युमेंटेशन आपण केलं तर आपल्याला स्ट्रेस फील होत नाही. कारण प्रत्येक गोष्टीची जर का लॉग एंट्री असेल, प्रत्येक वेळेला टूल बॉक्स ज्यांनी वापरला त्याचं जर का लॉग असेल तर आपल्याला मेमोराईज करावं लागणार नाहीये की 4 दिवसापूर्वी मी बघितलं होतं त्या टूल बॉक्सकडे, तेव्हा त्या टूल बॉक्समध्ये ते XYZ टूल होतं आणि आज ते नाहीये. मग आता त्या 4 दिवसांमध्ये कुणी कुणी वापरला असेल हे इमॅजिन करत बसावं लागणार नाही, हे अज्युम करत बसावं लागणार नाही, किंवा कुणाला जाऊन 4 माणसांना विचारावं सुद्धा लागणार नाही. जर आपल्याकडे रिटर्न रेकॉर्ड्स असतील तर इमिडिएटली आपण सगळ्या रेकॉर्ड्स चेक केले, हा टूल बॉक्स मागच्या 4 दिवसामध्ये या 5 लोकांनी वापरलेला आहे, तर आपण इमिडिएटली त्या 5 लोकांकडून प्रश्न विचारून उत्तर घेऊ शकतो की बाबा हे टूल बॉक्स तुम्ही ह्या दिवशी वापरलाय, त्याच्यानंतर हा जो काही टूल बॉक्स पहिल्या माणसानं वापरला तेव्हा दुसऱ्या माणसानं जेव्हा तो घेतला तेव्हा सगळे टूल्स त्याच्यामध्ये अवेलेबल होते का, नव्हते तर तुम्ही त्याच वेळेला का हायलाइट नाही केलं, आणि होते तर पुढच्या माणसाला विचारावं लागेल. तर 5वा माणूस सुद्धा म्हणाला की नाही मी जेव्हा घेतला तेव्हा सगळे टूल्स अवेलेबल होते, म्हणजे तो टूल जो हरवलाय तो 5व्या माणसाकडून हरवला असणार आहे. बरोबर. आपल्याला इमिडिएटली त्याचा रूट कॉज मिळालेला आहे. आणि आपल्याला जो काही अजम्पशन करून सगळ्या लोकांना विचारायला लागणार होतं, 20 लोकांना जे काय आपल्या टीम मध्ये काम करतात
ते आपलं अझम्पशन कमी होणार आहे, आपला स्ट्रेस त्या ठिकाणी कमी होणार आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की 5 S प्रिन्सिपल्स वापरून आपण आपलं वर्कप्लेस एफिशियंट करतो आहोत, आपले प्रोडक्ट्स एफिशियंट करतो आहोत, आपण जास्त फायदा मिळवून देत आहोत कंपनीला पैशाच्या स्वरूपामध्ये, आपल्याला सुद्धा त्याचा पैशाच्या स्वरूपामध्ये फायदा होत आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी काही आहे ती म्हणजे आपली हेल्थ, आणि आपल्याला स्ट्रेस होत नसल्यामुळे आपली हेल्थ सुद्धा छान राहते. म्हणजे 5S प्रिन्सिपल्स कशा पद्धतीने आपल्यासाठी बेनिफिशियल आहेत हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. ओके, एक रिअल वर्ल्ड एक्झाम्पल आहे या ठिकाणी. तर एक मिड साईज फार्मास्युटिकल कंपनी होती, पॅकेजिंग युनिट आहे त्या कंपनीचं. तर ते लोक रिकरिंग क्वालिटी डेव्हिएशन त्यांच्याकडे होत होते. प्रत्येक वेळेला एक नवीन डेव्हिएशन व्हायचं. मग प्रत्येक वेळेला डेव्हिएशन झालं की मग कोणीतरी त्याचा एखादा रूट कॉज सांगायचा इन्व्हेस्टिगेट करून, आणि मग इमिडिएटली त्याच्यावरती एक दुसरा काहीतरी करेक्टिव्ह ऍक्शन घेतली जायची, नवीन रुटीन सुरू. आणि मग त्याच्यामुळं काय व्हायचं, क्लिनिंग स्टेप प्रत्येक वेळेला एखादा म्हणायचा की नाही, क्लिनिंग जे काही तुमचा वेळ होतोय त्याच्या क्लिनिंगच्या वेळामुळं पुढचं जे काही डेव्हिएशन आहे ते होतंय, काही असो XYZ रिझन्स यायचे तिथे. आणि मग त्याच्यामुळे काय व्हायचं, प्रत्येक वेळेला नवीन डेव्हिएशन, प्रत्येक वेळेला नवीन रुटीन, प्रत्येक वेळेला नवीन सायकल. पण जेव्हा टीमनं सिकेत्सू म्हणजे स्टँडर्डायझेशन ही स्टेप इम्प्लिमेंट केली, तेव्हा त्यांनी काय केलं, फोटो बेस्ड व्हिज्युअल चेकलिस्ट बनवली फॉर ईच स्टेशन, posting color coded maintenance schedules and marking floor zones for every tool and material. आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर विदिन 30 days त्यांचे जे काही डेव्हिएशन्स आहेत ते 62% कमी झालेले आहेत. आता 62% कमी झालेले आहेत, याचा अर्थ काय हो, तर जर मागच्या महिन्यामध्ये त्यांना 100 डेव्हिएशन्स आले असतील, तर त्यातले फक्त आता त्यांच्याकडे 62 आणि 8 70 38 फक्त त्यांच्याकडे डेव्हिएशन्स आलेत या महिन्यामध्ये. म्हणजे फक्त पहिल्या 30 दिवसांमध्ये 62 डेव्हिएशन त्यांचे कमी झाले. आता हे 62 डेव्हिएशन्स कमी झाल्याचा फायदा काय, हा आपल्याला समजून घेता आला पाहिजे. नुसताच नंबर नाही बघायचा आपल्याला. 62 डेव्हिएशन्स म्हणजे जर त्यातले 62 मधले 15 डेव्हिएशन्स माझ्या शिफ्ट मध्ये किंवा माझ्या ऑपरेशन मध्ये झालेले असतील, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 15 डेव्हिएशन्स माझ्या नावावर आहेत, म्हणजे 15 वेळा मी चुका केलेल्या आहेत आणि 15 इन्व्हेस्टिगेशन्स माझ्यासाठी चालू आहेत. मला माझं काम तर रोजचं करायचंच आहे, प्लस मला ते इन्व्हेस्टिगेशन सुद्धा करायचं आहे. आणि इन्व्हेस्टिगेशन म्हणजे आपण पिक्चर मध्ये, वेब सिरीज मध्ये बघतो की इन्व्हेस्टिगेशन जेव्हा सुरू होतं तेव्हा कशा पद्धतीचा मानसिक त्रास होतो, सेम मानसिक त्रास आपल्याला इंडस्ट्रीमध्ये पण होतो जेव्हा आपल्या हातून एखादं डेव्हिएशन होतं आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केली जाते. सेम प्रकारे इंटरोगेशन केलं जातं, फक्त थोडंसं नॉर्मल असतात गोष्टी, जसं पोलीस मारून करतात तसं आपल्याकडे मारून नाही करत, पण मेंटली आपण खूप स्ट्रेस होऊन जातो. म्हणजे 15 डेव्हिएशन्स माझे जर का कमी होणार असतील तर मला या गोष्टीचा किती फायदा होतो हे तुम्ही बघितलं पाहिजे, बरोबर. आणि मग कंपनीच्या दृष्टिकोनातून जर का विचार करायचा झाला तर 15 डेव्हिएशन्स म्हणजे माझे 15 प्रोडक्ट्स हे होल्डवर आहेत. डेव्हिएशन जोपर्यंत क्लोज होत नाही, त्याचं रूट कॉज जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत मी तो प्रोडक्ट डिस्पॅच करू शकत नाही. म्हणजे ते 15 प्रोडक्ट्स माझ्याकडं स्टॅग होऊन बसलेले आहेत, ते तिथून जाणार नाहीयेत कस्टमरकडे. आणि जोपर्यंत ते कस्टमरकडे जाणार नाहीत तोपर्यंत त्याचा फायदा ना कंपनीला ना मला, बरोबर. म्हणून बघा तुम्ही, 62% डेव्हिएशन्स कमी झाले, याचा अर्थ काय अचीवमेंट मिळाली हे आपल्याला आता समजून घेता आलं पाहिजे. म्हणून तिथल्या ऑपरेशन्स मॅनेजरने काय म्हटलंय, द स्टँडर्ड्स डिडंट जस्ट इम्प्रूव्ह क्वालिटी, दे गेव एव्हरी टीम मेंबर द कॉन्फिडन्स टू स्पीक अप व्हेन समथिंग वॉज रॉंग. द कल्चरल शिफ्ट वॉज रिअल विन. ओके, आता आपण बघणार आहोत की आपल्याला काय इमिडिएट ऍक्शन्स आपल्याला घ्यायचे आहेत. पिक वन टास्क, चूज वन रिकरिंग टास्क इन युअर वर्कप्लेस, sometimes done daily or weekly. It could be the equipment inspection, end of shift cleanup or material restocking. Document the standard. Take 3 to 5 photos showing the correct way to complete the task. Print them and or save them digitally. This is the beginning of your visual checklist. Post it today. Place your visual reference at the exact point. आता हे कधी करणार आहात तुम्ही,
जर तुम्ही आता सध्या इंडस्ट्रीमध्ये असाल तर करू शकता, पण तुम्ही आता कॉलेजमध्ये असाल तर तुमच्या कॉलेजच्या लॅबोरेटरीमध्ये तुम्ही ही स्टेप इम्प्लिमेंट करू शकता. बघा एकदा इम्प्लिमेंट करून आणि तुम्हाला स्वतःला तो फरक जाणवून येईल. रिमेंबर, अ स्टँडर्ड दॅट लिव्स in a binder on a shelf is not a standard. A standard posted at the workstation is a standard in action. स्टँडर्ड आपण बनवलं, त्याचं डॉक्युमेंटेशन केलं आणि ते शेल्फमध्ये ठेवून दिलं, कपाटात ठेवून दिलं, त्याला स्टँडर्ड म्हणत नाहीत. स्टँडर्ड कधी असतं ते जेव्हा आपण ते इम्प्लिमेंट करतो, तेव्हा त्याला स्टँडर्ड म्हटलं जातं. ओके. बिफोर आवर नेक्स्ट सेशन तुमच्यासाठी हे जे काही टास्क आहेत ते आता मी सांगतो आहे. पुढच्या सेशनच्या आधी हे टास्क आपल्याला कम्प्लीट करायचे. क्रिएट युअर फर्स्ट विज्युअल चेकलिस्ट, ऑडिट वन मेंटेनन्स शेड्यूल, मॅप युअर फ्लोर झोन्स, इंटरव्ह्यू द टीममेट, शेअर युअर प्रोग्रेस. ओके. 3 things to remember from this session. Standards must be visible. आता आपण बघितलं ना, स्टँडर्ड सगळे केले, डॉक्युमेंट बनवले, एसओपी बनवली आणि ती एसओपी आपण काय करून टाकली, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर कपाटात ठेवून टाकली. तर तिला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणू शकत नाही जोपर्यंत ती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रत्येक माणसाला दिसत नाहीये, प्रत्येक माणसाच्या कानावर पडत नाहीये, तोपर्यंत ती प्रोसिजर स्टँडर्ड नव्हे. ओके. कन्सिस्टन्सी इज द गोल, नॉट परफेक्शन. आपण याच्या आधी सुद्धा बऱ्याचदा ऐकलेलं आहे की कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन या दोनच गोष्टी आपल्याला परफेक्ट गोलकडे घेऊन जाणारे आहेत. आता परफेक्ट गोल म्हणजे काय, तर प्रत्येक वेळेला आपण प्रत्येक टास्कमध्ये जे सक्सेस मिळवतो आपण त्यालाच परफेक्ट म्हणणार आहोत. कारण परफेक्ट असं या जगात काहीच नाहीये. आणि इंजिनिअरिंगचा एक थंब रूल आहे, तो म्हणजे नो मशीन कॅन एव्हर हॅव 100% एफिशियन्सी. 100% एफिशियन्सी म्हणजेच परफेक्शन. पण लॉच आहे तसा की कुठलंही मशीन असू द्या त्याला 100% एफिशियन्सी नसते. ओके. एव्हरी डेव्हिएशन इज अ लर्निंग अपॉर्च्युनिटी. आपण याच्या आधीच्या सेशन्समध्ये बघितलेलं आहे की प्रत्येक फेल्युअर हे एक पुढची लर्निंगची आपल्याला एक संधी क्रिएट करून देणार असतं. प्रत्येक फेल्युअर मधून आपल्याला एक लर्निंग मिळत असते. बरोबर आहे ना. ती घेतली आणि ती मिस्टेक जर का आपण ते फेल्युअर जर का आपण पुन्हा काम केलं त्या फेल्युअरवरती, तर आपल्याला काय मिळणार आहे, सक्सेस मिळणार आहे. आणि हे 100% मिळतच मिळतं. ओके. विथ दॅट सेइंग, thank you so much for listening to me and keep building your standard. Seketsu is a pillar that transforms individual effort into organizational discipline. बरोबर. आपण नुसतेच आपण एकटे एफर्ट्स करत राहून उपयोग नाहीये. आपण ते स्टँडर्डाइज केलं आणि सगळे लोक ते गोष्ट वापरायला लागले, तर काय होतं, त्याचं ऑर्गनायझेशन डिसिप्लिन मध्ये कन्व्हर्जन होतं. आणि ऑर्गनायझेशन डिसिप्लिन इज गोइंग टू गेट complete profit from the money point of view as well as health point of view. Okay. In next session we will see the last yes, that is sustain. Thank you so much.